आज वसई किल्लो बघायला जातोय आणि माझ्यासोबत माझा युट्यूबर मित्र हे बघा राजापुरी संदेश. तेव्हा रस्ता बघा कसलो भारी आहे, म्हणजे वाड्याचं पारंबत ना एकदम व्यवस्थित कट केलेलं, भारी वाटतं हे रोडने. आणि वसई किल्ल्यावर आम्ही आता पोचलेलो आहोत. तेव्हा बघा किल्ल्याचा सर्व परिसर, इकडं सर्व भिंती आहेत आणि ह्या इथे एक ना मंदिर आहे. ह्या किल्ल्याच्या ना तशा भिंती बघा सर्व पडक्या अवस्थेतच, खिडक्या बिडक्या भरपूर आहेत. ह्या बघा पूर्वीची वाटतं इथं बैठक व्यवस्था होती असणार. अजून आतल्या बाजूस आम्ही आलेलो आहोत. हे बघा ही कसली खजुराची झाडं आहेत वाटतं, म्हणजे माझ माहिती नाही. आणि इकडं बराच फिरण्यासारखं आहे. युट्यूब ना. नमस्कार, काय म्हणतो? मस्त. तू? मजेत मजेत. गावी कधी जाणार होतो? गावी आता जा 2-4 दिवसात. त्यावर ना हे असं ना भोगदत काही ना काही बारकं. हे बघा इथं एक आहे, तर ह्याचा नेमका उपयोग काय समजत नाही. आता वरती आलेलं हो, वरच्या तटबंदीवर. आणि इकडनं बघा कसला भारी वाटतं आहे. हे इकडं ना असे छोट्या छोट्या रूम आहेत, त्याने असं बारकं दरवाजा पण आहेत. तर हे कसल्या रूम आहेत काय माहिती नाही. त्याच्यावरती जाऊन बघूया काय आहे नेमका. पिरॅमिड सारखं आहे. आतमध्ये काय आहे? आतमध्ये पाणी आहे. आपल्याच ना अशा भोगद्यातनं जाऊच लई मजा वाटतं. म्हणजे काय काय आतमध्ये असं गुहा विवा. बघूया इकडं काय आहे. हे बघा इकडं काहीतरी वाट गेली आहे, इकडं घुसूया. हे बघा बांधकाम पण मस्त केलेलं आहे विहिरीचा. हे बघा इकडनं उतराय वाटा जागा आहे. पाणी बघा किती भरलेलं आहे इथं. आणि इथं बघा मस्त वाटतं आहे. आता आपण ना तिकडं होतो आणि ह्या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूस बघा इकडं सर्व तटबंदी आहे, म्हणजे संपूर्ण किल्लोच आहे. आता ह्याच्यात आतमध्ये जाऊन बघणार आहोत आपण काय आहे आणि काय नाही. इकडं कुठल्या रूम आहेत हे बघा, बसायची जागा वगैरे असणार पूर्वीची, इथं बैठक व्यवस्था वगैरे. आणि इकडं पण हाय असंच. थोडा जरा सावकाशी तो शेवाला आहे सगळा, पाय घसरतात. हे बघा इकडं कसलं तरी रस्तो आहे, असला काय दिसला की आपण लगेच धावतो बघाय. ह्या बघा इकडं इथे एक विहीर आहे छोटीशी, यायला भारीच. आणि ह्या साईडला पण बघा छोट्या छोट्या अशा रूम टाईप आहे इकडं सर्व. आणि तिकडं पण बरीच तटबंदी आतल्या साईडला. किल्लो तसं मोठं आहे. या इकडनं पण आहे, पण सगळं जंगल माजलेलं आहे इकडे. ह्या साईडला जाऊ नाही शकत. चला आता घरी चाललेलं हो. आणि इथं येऊन खरोखरच भारी वाटला. किल्लो तसं जुन्या स्वरूपात आहे, पण चांगलं आहे, फिरण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. जर कोणा इथं यायचं असेल ना तर नक्की यावा.